नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील वर्गीकरण हा घटक बघणार आहोत. बघा, वर्गीकरण म्हणजे काय, तर नावावरूनच आपल्या लक्षात येतं की वर्गीकरण म्हणजे वेगळे करणे. मग याच्यामध्ये बघा वेगवेगळी उदाहरणं दिली जातात. यामध्ये संख्या, अक्षर यांचा गट दिला जातो. याच्यामध्ये चार गट दिले जातात. त्यातील 3 गट हे एकमेकांशी काही ठराविक बाबतीत समान असतात आणि चौथा घटक वेगळा असतो. मग चौथा घटक कोणता वेगळा ते आपल्याला पडताळायचं असतं. बघा, या घटकामुळे विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता तपासली जाते. यामध्ये गती येण्यासाठी शब्दांचा साठा तसेच संख्यांचा जास्तीत जास्त माहिती असणे आवश्यक आहे. मग त्यामध्ये मूळ संख्या, संयुक्त संख्या, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी किंवा त्याच संख्या कोणाच्या पटीत आहेत ते आपल्याला बघायचं असते. म्हणजे इथे तर्कशक्ती आपल्याला वापरावी लागते. बघा, इथे पहिला प्रश्न आहे मंगळ, बुध, सूर्य, गुरु. तर बघा, मंगळ, बुध आणि गुरु हे सगळे काय आहेत, ग्रह आहेत आणि सूर्य हा काय आहे, तारा आहे. म्हणून याच्यामध्ये गटात न बसणारा पर्याय आहे सूर्य, कारण सूर्य हा तारा आहे, बाकी सर्व ग्रह आहेत. पुढचा प्रश्न बघा, चैत्र गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्यात गुढीपाडवा हा सण येतो, आश्विन महिन्यात दसरा हा सण येतो, भाद्रपद महिन्यात नागपंचमी येते का, तर नाही, कारण नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात असतो. कधी असतो, श्रावण महिन्यात. फाल्गुन महिन्यात होळी पौर्णिमा असते. म्हणजे हे तीनही योग्य आहेत आणि नागपंचमी मात्र श्रावण महिन्यात येते. म्हणून मग गटात न बसणारा पद आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, समभुज चौकोन, दंडगोल, शंकू, गोल. आता जर आपण या सगळ्या आकृत्यांचा विचार केला तर बघा, समभुज चौकोन ही द्विमितीय आकृती आहे आणि बाकी सगळ्या आकृत्या या त्रिमितीय आकृत्या आहेत. म्हणून मी ते गटात न बसणारा पद आहे पर्याय क्रमांक 1 समभुज चौकोन. पुढचा प्रश्न, आईस्क्रीम, बर्फ, वाफ, पाणी. तर याच्यामध्ये बघा, बर्फ, वाफ आणि पाणी हे सगळे पाण्याचे वेगवेगळ्या अवस्थेतील काय अवस्था आहेत, है की नाही. वेगवेगळ्या अवस्थेपासून बनणारे पदार्थ आहेत किंवा पाण्याच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. पण आईस्क्रीम हा घटक मात्र पाणी, साखर आणि इतर घटक यापासून तयार होतो. म्हणून मी इथे वेगळा येणार आहे आईस्क्रीम. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. डोळे, हात, जीभ, कान. आता याच्यामध्ये बघा, डोळे, जीभ आणि कान हे सगळे काय आहेत, स्पर्शेंद्रिय आहेत, म्हणजेच ज्ञानेंद्रिय आहेत. मग हात हा ज्ञानेंद्रिय आहे का, नाही, म्हणून मी इथे वेगळं आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, विधू, अर्क, भानू, मित्र. आता याच्यामध्ये बघा, विधू हा चंद्राचा समानार्थी शब्द आहे. हा चंद्राचा समानार्थी शब्द आहे. अर्क, भानू, मित्र हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. म्हणून याच्यामध्ये वेगळं आहे, गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 1 विधू. पुढचा प्रश्न बघा, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, आयुर्वेद. याच्यामध्ये बघा, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे सगळे वेद आहेत. आयुर्वेद हा वेद नाही आहे. मग याच्याऐवजी काय पाहिजे होता, यजुर्वेद पाहिजे होता, कारण हे 4 वेद आहेत. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. आयुर्वेद हा वेद नाही, म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, बटाटे, मुळा, गाजर, रताळे. याच्यामध्ये बघा, बटाटा हा खोड आहे. बटाटा हा काय आहे, खोड आहे. मुळा, गाजर, रताळे हे सगळे मूळ आहेत. म्हणून मग ह्याच्यामध्ये वेगळं आहे पर्याय क्रमांक 1 बटाटे. तांबे, ॲल्युमिनियम, पारा, लोखंड. मग हे सगळे धातू आहेत, पण पारा हा धातू आहे तो नेहमी द्रवरूप अवस्थेमध्ये असतो. बाकी सगळे स्थायीरूप अवस्थेमध्ये सुद्धा असतात, पण पारा मात्र नेहमी द्रवरूप असतो. म्हणून मी इथे वेगळा आहे पर्याय क्रमांक 3 पारा. पुढचा प्रश्न बघा, वसुंधरा, धारा, पृथ्वी, महिम. आता बघा, वसुंधरा
पृथ्वी आणि मही हे सगळे पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत. मग धारा हा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही, म्हणून मी ते गटात न बसणारं पद आहे. पर्याय क्रमांक 2 धारा. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये वर्गीकरण या घटकातील काही महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.